ओम श्री साईराम. गीतावाहिनी प्रकरण 12. सृष्टी ही ईश्वरामध्ये सामावलेली आधार आणि अधेय नामरूप. ओम म्हणजे वेदांचा श्वास. ओममध्ये मनोलय. सर्व प्रकारची शक्ती ही इच्छा आणि आसक्ती यापासून मुक्त हवी. तो मूलकारण आणि सर्व त्याची लीला. विश्वास ठेवा. कृष्ण पुढे म्हणाला, खालचं जग म्हणजे अपरा प्रकृती ज्याबद्दल मी बोललो ते माझ्या शक्तीचं केवळ दृश्यरूप आहे. तसंच माझ्या गुणवैभवाचंही. हे लक्षात ठेव. वरवर पाहता स्थूल दृष्टीने हे विश्व अनेकविध असल्यासारखं भासतं, पण ते चूक आहे. तिथे अनेकत्व नाही. अंतःकरणाची ओढ त्या एकाकडे असते, ती खरी दृष्टी. ज्या वेळेला ही अंतर्दृष्टी ज्ञानयुक्त असते तेव्हा सृष्टी ही ब्रह्मरूप दिसते, दुसरं काही नाही. तेव्हा या अंतर्दृष्टीला केवळ ज्ञानाची आवड शिकवायला हवी. जग हे जगनिर्मात्याने परिपूर्ण भरलेलं आहे. सृष्टी म्हणजे दुसरं काही नसून ते निर्मात्याचंच रूप असतं. सर्वत्र ईश्वराचाच वास आहे. ईशावास्यमिदं सर्वम. एकच तत्त्व असलं तरी ते अनेकविध असल्याप्रमाणे भासतं. कृष्णाच्या या विधानासंदर्भात एक उदाहरण. वस्तू अगदी अस्पष्ट दिसत आहेत अशा संध्याकाळच्या अंधुक उजेडात चालताना दिसतं की एक दोरी वेडीवाकडी अशी रस्त्यावर पडली आहे. जो बघतो त्याची प्रत्येकाची कल्पना वेगळी होते. प्रत्यक्षात ती एक लांब दोरी असते. तो हार आहे म्हणून कोणी पलीकडे जातो. कुणाला वाटतं की वाहत्या पाण्याने तयार झालेली ती खूण आहे, तो त्यावरून जातो. तिसऱ्या माणसाला वाटतं की ती झाडाची कापून टाकलेली वेल आहे. काही जण घाबरतात. त्यांना वाटतं साप आहे, हो का नाही? त्याप्रमाणे ते परब्रह्म कोणताही बदल वा विकार न घडता सर्व काळी ते एकमेवच राहतं आणि विविध नामरूपांनी जगात आविर्भूत होतं. या सगळ्याचं कारण म्हणजे मायेचा अंधार. दोरी ही अनेकविध रूपांनी भासते. त्यातून विविध भावना, प्रतिक्रिया विविध लोकांकडून व्यक्त होतात. तेच या विविधतेचं कारण आहे. मात्र ते ब्रह्म अनेकतेत बदलत नाही, ते एकच असतं. दोरी ही कायम दोरीच असते. ती कधी हार, पाण्याची रेघ, वेल किंवा साप होत नाही. ब्रह्माचं वर्णन अनेक प्रकारांनी करता येईल, पण ते नित्य ब्रह्मच असणार. या विविध विवरणांसाठी ब्रह्म हा सत्य मूलाधार आहे. जसा हारासाठी दोरा, त्याप्रमाणे सर्व जीवात्मे ब्रह्म या सूत्रात ओवलेले आहेत. इमारतीच्या पायाप्रमाणे ब्रह्म हा सृष्टीरचनेचा पाया आहे. हे नीट ध्यानी घ्या. दोरा आणि पाया हे दिसत नाहीत. केवळ फुलं आणि इमारत दिसते. याचा अर्थ असा नाही की दोरा आणि पाया अस्तित्वातच नाही. वस्तुतः ते फुलांचा आणि इमारतींचा आधार असतात. तुम्ही त्यांचं अस्तित्व जाणू शकता आणि थोड्याशा तर्कप्रयत्नाने त्यांचं मूल्यही. तुम्ही तेवढेही कष्ट घेतले नाहीत तर ते तुमच्या दृष्टीतून निसटतात. तर्क करा, परीक्षा करा आणि मग फुलांना एकत्र बांधणाऱ्या दोऱ्यापर्यंत आणि जमिनीत लपलेल्या पायापर्यंत पोचाल. आधार नाकारून अधेयाने चुकू नका. तो आधार, पाया मूलभूत आहे. तो नाकारला तर सत्य निसटेल आणि भ्रमाला चिकटाल. तर्कशुद्ध आणि विवेकबुद्धीने श्रद्धा ठेवा आणि अनुभव घ्या. दृश्य गोष्टीमागे अदृश्य पाया असतो. त्याचं ज्ञान होण्यासाठी जिज्ञासा हे उत्तम साधन, तर अनुभव हा उत्तम पुरावा आहे. ज्यांनी ती अनुभूती घेतली आहे त्यांना वर्णनाची आवश्यकता नाही. सुट्या सुट्या मण्यांचं स्वरूप आणि गुण महत्त्वाचे नाहीत. ते आपलं लक्ष विचलित करू शकत नाहीत. त्या मण्यांच्या मूलाधारावर, अंतर्यामीच्या सत्यावर, ब्रह्मावर लक्ष केंद्रित करा. तीच मूलभूत जिज्ञासा. हारामध्ये अनेक प्रकारची फुलं असतील, तामसी, राजसी वा सात्विक व्यक्ती. पण दोरा, मूलाधार, परमात्मा त्या सर्वाहून स्वतंत्र आहे. तो अविकारी, सत्य, चिरंतन, निरंजन आहे. दोऱ्याशिवाय फुलांचा हार होत नाही. त्याप्रमाणे ब्रह्म हे सर्व आत्म्यांना एकत्र आणतं. सर्व गोष्टींमध्ये तुम्ही दोन भाग करू शकणार नाही. ब्रह्म सर्व काही भरून टाकतं. पंचमहाभूत हे त्याचंच प्रकट रूप आहे. जे केवळ पृष्ठभाग पाहतात त्यांना हा आंतरिक प्रेरक दिसत नाही. वेगळ्या शब्दात तो अंतर्यामी आहे. म्हणून कृष्ण म्हणतो, पाण्यातला रस मी आहे, चंद्रसूर्यातली प्रभा,
वेदातला प्रणव, आकाशातला शब्द मी आहे. बल, धाडस आणि मानवतेतली प्रेरक शक्ती मी आहे. आता ओमचा विषय बघ, ज्याचा आत्ताच उल्लेख केला. ओम हा वेदांचा श्वास आहे, हो ना? वेद हे अनादी आहेत. स्वतःच अनादी असलेल्या वेदांचा ओम हा श्वास आहे. विश्वातील प्रत्येक कणाचा आणि वस्तूचा भाग आणि सूक्ष्म सार आहे. विश्वातील प्रत्येक वस्तूचे दोन भाग असतात, नाम आणि रूप. हे दोन्ही काढून घेतले तर जग म्हणून काहीच उरणार नाही. रूपाचं रक्षण आणि नियमन नामाने केलं जातं. रूप हे नामावर आधारित असतं. यातील जास्त टिकाऊ काय आहे असा तर्क केल्यास नाम हे चिरंतन आणि रूप हे अनित्य असं दिसतं. ज्यांनी चांगली कामं केली आहेत अशा लोकांकडे बघ. ज्यांनी पुण्यकर्म केली आहेत, हॉस्पिटल, शाळा, मंदिरं, पूजागृह बांधली आहेत, त्यांचं रूप आता जगात लोकांना दिसत नसतं. तरी त्यांच्या कीर्तीसह त्यांची नामं लोकांच्या स्मरणात आहेत, हो ना? रूप थोडा काळ टिकतं, नाम मात्र राहतं. नामही असंख्य आहेत, त्याप्रमाणे रूपही. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अगदी विद्वानापासून अज्ञापर्यंत सर्वांच्या नित्य अनुभवाचं आहे. तेलुगू लिपीत 52 अक्षरं आहेत आणि इंग्रजीत 26. सर्व वाङ्मयाचा तेलुगू व इंग्रजीत ढीक केला तर तो पर्वता एवढा होईल. त्यात तेलुगूतील 52 अक्षरं आणि इंग्रजीतील 26 अक्षरं असतात, एकही जास्त नाही. त्याप्रमाणे मानवी शरीरात वाहिन्यांची 6 केंद्र असतात, चक्र. सर्व कमळाच्या आकाराची असतात. प्रत्येक कमळाच्या पाकळीवर एक वर्ण किंवा ध्वनी असतो. हार्मोनियमच्या ध्वनिपट्टिकांप्रमाणे पाकळी हलवली की विशिष्ट ध्वनी निर्माण होतो. हे विधान लक्षपूर्वक वाचणाऱ्यांच्या मनात प्रश्न येईल की या पाकळ्या कोण हलवतो? जी शक्ती त्यांना हलवते त्याला अनाहत नाद म्हणतात. मुद्दाम केलेल्या प्रयत्नाशिवाय निर्माण होणारा तोच ओम. माळेतील मण्यांप्रमाणे सर्व वर्ण आणि ध्वनी हे ओममध्ये ओवलेले आहेत. म्हणून तर मी वेदातील ओम आहे असं म्हटलंय. सर्व विश्वाचा मूलाधार असलेल्या ओममध्ये मन विलीन करा, हा कृष्णाचा उपदेश आहे. मन ज्याच्या संपर्कात येईल त्याच्यात ते बुडून जातं. ही मनाची सहज प्रवृत्ती आहे. त्यामुळे ते कायम उत्कंठित आणि अस्वस्थ असतं. पण सततच्या सरावाने आणि प्रशिक्षणाने ते ओमकडे वळवलं जाऊ शकतं आणि त्यात विलीन होणं शिकू शकतं. तसंच ते सहजपणे ध्वनीकडे आकर्षित होतं. म्हणून तर त्याची तुलना सर्पाशी केली जाते. सर्पामध्ये 2 ढोबळ गुण दिसतात. एक म्हणजे त्याची वक्रगती आणि त्याच्या मार्गात जे येईल त्याला दंश. या 2 गोष्टी माणसांमध्येही दिसतात. ज्यावर दृष्टी पडेल ते स्वतःचं म्हणून ताब्यात घेऊ बघतात आणि त्यांची चालही वक्र असते. पण सापामध्ये एक चांगला गुण असतो. त्याचं स्वरूप कितीही विषारी आणि भयकारी असलं तरी गारुड्याची पुंगी वाजू लागली की फणा उभारतो आणि त्या ध्वनीच्या गोडव्यात बाकी सर्व विसरून दंग होतो. त्याचप्रमाणे सरावातून लोक ओमच्या परमानंदात दंग होऊ शकतात. शब्दाकडे एकाग्र लक्ष हा परमात्म्याला जाणण्याचा प्रमुख मार्ग आहे. म्हणूनच भगवान म्हणतात की मानवातलं पौरुष ते आहेत, मानवतेचा प्राण. त्याशिवाय माणसामध्ये माणूस पण येत नाही. पूर्वजन्मीच्या कर्माचा जोर कितीही बळकट असला तरी चैतन्यातून येणाऱ्या क्रियाशीलतेचं आणि प्राप्तीचं बळ मानावंच लागेल. या पात्रतेची जाणीव नसल्यामुळे अज्ञ लोक नशिबाला आणि दुर्दैवाला दोष देतात, जे पूर्वजन्मीच्या कर्मांचे परिणाम असतात. प्रत्येकाने पौरुष बनवायला हवं, कारण त्याखेरीज जीवन अशक्य आहे. जीवन म्हणजे झगडणं, प्रयत्न करणं, प्राप्त करणं. पौरुष हा गुण बाणवणं आणि विजय प्राप्त करणं यासाठीच ईश्वराने माणसाला जन्माला घातलंय. लोकांना केवळ पोट भरू, पृथ्वीला भार किंवा इंद्रियांचे गुलाम असणारे पशु निर्माण करणं हा त्याचा उद्देश नव्हता. आळशी आणि विश्रांती घेणाऱ्यांचा घोळका, काबाड कष्ट न करणाऱ्या, केवळ चरबी वाढवून राक्षसी देह करण्याचाही त्यांचा हेतू नव्हता. जीवन जगत असताना आपल्या निर्मात्याकडे दुर्लक्ष करावं, आत्मा नाकारावा आणि बुद्धी आणि विवेक वाया घालवून पशुसारखं भरकटत राहावं. ज्याने हे सर्व दिलं त्याच्याबद्दल अजिबात कृतज्ञता न बाळगता केवळ खाणं आणि भोग घ्यावे यासाठीही त्याने माणसांना जन्माला घातलं नाही आहे. हे माझं आहे, तेही माझं आहे. ज्या लोकांच्या ते मालकीचं आहे त्या लोकांवर माझी मालकी आहे.
असं म्हणून स्वतःच्यासाठी जे सृष्टीचा नाश करतात त्यांना सृष्टी ही शिक्षा देते. तिचे नियम जो मोडतो त्यांना ती जबरदस्त शिक्षा देते. म्हणून तर कृष्णाने अर्जुनाला उपासनेचा मार्ग विस्ताराने सांगितला आहे. तेव्हा सृष्टीच्या पलीकडे असलेल्या ईश्वराजवळ पोचण्यासाठी उपासना सृष्टीचा उपयोग करते. कृष्ण म्हणाला, अर्जुना, कोणताही अडथळा न येता मला पूजा अर्पण करता यावी म्हणून लोक घनदाट अरण्यात जातात. पण हे पाऊल वेडेपणाचं आहे. मी केवळ अरण्यातच आहे असं मानून अरण्य शोधण्याची आवश्यकता नाही. मी नाही अशी कोणतीच जागा नाही. जे माझं नाही असं कोणतंच रूप नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतं म्हणजे मी आहे. या पाचापैकी मी नाही अशी जागा तुला कुठे मिळणार? माझं अस्तित्व, माझं गुणवैभव अनुभवण्यासाठी विशिष्ट अशी जागा नाही. कारण सर्व काही, सर्वत्र, नित्य मीच आहे. अग्नीचं भयकारी रूपही मीच आहे. सर्व प्राण्यांमधला प्राण मी आहे. लोभ आणि लालसा नसलेले बलवानांमधलं बल मी आहे. कर्तव्य, कर्म आणि साधनं यांची इच्छा प्रेरित व्हावी म्हणून लोकांना प्रवृत्त करणारं माझं स्वरूप आहे. अर्थात मी जेव्हा बल हा शब्द सांगतो तेव्हा बल म्हणजे बुद्धीचं बल. कारण बलाचे अनेक प्रकार सगळ्यांना माहिती असतात. श्रीमंताचं बल, धनाचं बल, विद्येचं बल, विद्वत्तेचं बल, लोकांचं बल, जाणीवेतून येणाऱ्या बलातून मनाचं बल, निश्चयाचं बल, शारीरिक बल म्हणजे स्नायुबल इत्यादी. हे सर्व माझेच आहे असं समज. कारण मी परम आत्मा आहे. अर्थात बलाचे हे सर्व प्रकार हे इच्छा आणि आसक्ती यापासून मुक्त असले पाहिजेत. जर इच्छा आणि आसक्ती असेल तर ते केवळ पाशवी बळ ठरतं, दैवी नव्हे. पशूंच्या स्वामींचंही म्हणजे शिवाचंही नव्हे. काम याचा अर्थ एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा. ती इतकी तीव्र असते की ती वस्तू मिळण्याची शक्यता नसतानाही मन तिच्यामागे धावतं. आसक्ती म्हणजे ही वस्तू माझीच आहे अशी भावना. ती वस्तू स्वतःची नसली तरी, कारण शेवटी ती क्षणिक गोष्ट आहे. रागसाठी रज्ज म्हणजे मनोरंजन करणं हे क्रियापद आहे. रंजन म्हणजे सुख देण्याची क्षमता. कोणत्याही प्रकारचं बल जर या दोन्हीपैकी एकाने दूषित झालेलं असलं तरी त्याला दैवी प्रतिष्ठा येत नाही. बळाच्या काही प्रकारांपैकी ते बळ असलेल्याने आपल्या बळाला कोणत्या पातळीवर नेलं आहे त्यावर त्याची उंची किंवा खोली ठरते. उदाहरण बघा संपत्तीचं. जर संपत्ती दुष्ट माणसाकडे असेल तर त्यातून गर्व, ताठा, क्रूरता, अपमान इत्यादी निर्माण होतात. ती जर चांगल्या माणसाकडे असेल तर दानधर्म, सत्कर्म याकडे ती वळते. दुष्ट लोक आपलं शारीरिक बल दुसऱ्यांना त्रास द्यायला वापरतात, तर सज्जन बळाच्या योगाने इतरांचं रक्षण करतात. इथे आणखी एका मुद्द्याचा निर्देश करायला हवा. कृष्ण म्हणाला की क्रोध, लोभ हेही धर्मविरोधी नसून ईश्वराचा आविर्भाव व्यक्त करतात. तेव्हा 1000 वेळा पुनरुक्ती का करावी? सर्व भावना, सर्व रूप, सर्व वस्तू, सर्व प्राणीमात्र हे एकाच परमेश्वराच्या परा आणि अपरा अशांपासून निर्माण झाले आहेत. मात्र उच्च प्रेरणा आणि भावना मानवण्यासाठी माझं स्वरूप, उच्च भावना, उच्च स्वरूप, उच्च कोटीला पोचलेले मानव यातून बघण्याचा सराव केला पाहिजे. तरीही परा हेच दैवी आणि अपरा दैवी नाही अशी कल्पना धरता कामा नये. ते बरोबर नाही. भौतिक जग त्याच्या सात्विक, राजस, तामस गुणांसह, प्रेरणांसह, प्रतिक्रियांसह ईश्वरातूनच निर्माण झालं आहे. हे सत्य तुझ्यात रुजलं पाहिजे आणि दृढ झालं पाहिजे, तर्कशुद्ध पद्धतीने आणि त्यातील सत्य जाणून. श्रीकृष्णाने स्वतः सांगितलं आहे, अर्जुना, हे सर्व माझ्यातून निर्माण झालं आहे. माझ्यात त्याचं अस्तित्व आहे, पण मी त्याच्यावर अवलंबून नाही. लक्षात ठेव, मी या सर्वापासून अलिप्त आहे. इथे 2 दृष्टिकोन येतात, जीवाचा आणि परमात्म्याचा. जीवाला बरा वाईट असा दोन्ही अनुभव येतो, पण परमात्म्याला दोनपणा नाही. जेव्हा सर्व काही ईश्वरच आहे, जेव्हा ईश्वरच अंतरात्मा आहे, तर मग एक चांगला एक वाईट असं द्वैत येईलच कसं? आता या मुद्द्यावर सामान्य माणसाच्या मनात काही शंका येतील. भगवंताने सांगितलं आहे की सर्व गोष्टी चांगल्या आणि वाईट त्याच्यातनं निर्माण झाल्या आहेत आणि तो सर्वांचं मूल कारण आहे. त्याचवेळी ते सांगतात की त्यांनी जे काही निर्माण केलं आहे
त्याच्या परिणामांनी किंवा दोषांनी ते बद्ध होत नाहीत किंवा त्यांच्यावर कोणता परिणामही होत नाही. त्यांच्याशी काहीही नातेसंबंध नाही. तो सर्वांच्या पलीकडे सर्वात श्रेष्ठ आणि सर्वांचं कारण आहे. तुम्ही असा तर्क कराल की लोक जे काही बरं वाईट करतात म्हणजे ईश्वर त्यांच्याकडनं करवून घेतो त्याबद्दल लोक थोडेही जबाबदार नसतात, कारण त्यांचं खरं स्वरूप हे बऱ्या वाईटाच्या पलीकडे असतं. त्यांची कर्म कितीही वाईट असो त्यांना मूलतः प्रेरणा परमेश्वराकडून मिळते. त्यांची ती कृती स्वतःची नसतेच, खरं आहे. पण तुमच्याकडून काहीच केलं जात नाही आणि ईश्वराचा संकल्प तुमच्याकडून ती कृती घडवतो. या वृत्तीवरची श्रद्धा ही स्थिर, सखोल आणि डळमळीत न होणारी असली पाहिजे. त्यात अहंकाराचा लवलेशही नको. तसं असेल तर त्याने जीवनाचं परमोच्च ध्येय प्राप्त केलं असं होईल. त्याच्यावर जास्तीत जास्त कृपा झालेली असेल हे सत्य जाणलं पाहिजे. हे ज्ञान स्थिर असलं पाहिजे. वस्तुतः सर्व काही परमेश्वरच आहे आणि बाह्य जगाशी त्याचा कोणत्याही स्वरूपाचा नातेसंबंध नाही. ते सर्वांच्या पलीकडे आणि सर्वोच्च स्थानी आहेत अशी दृढ श्रद्धा असेल तर तेच खरे आत्मज्ञानी. अशाच व्यक्तींचा प्रवास सार्थकी ठरतो. शब्द हे निरर्थक असतात. अनेक वेळा शिकलेले वाक्प्रचार आपण पोपटासारखे धडाधड म्हणून दाखवतो. उदाहरणार्थ, सर्व काही ईश्वराचंच आहे, मी केवळ कठपुतली आहे आणि दोर तो ओढतो, मी त्याच्या इच्छेनुसार नाचतो, माझं काहीही नाही, मी केवळ त्याच्या संकल्पानुसार करतो. पण तुम्ही नेहमी काय करता? स्तुत्य गोष्टी तुमच्या स्वतःच्या असतात आणि निंद्य गोष्टी तुम्ही देवाच्या नावावर ढकलता. घसा कोरडा होईपर्यंत व्यासपीठावरून तुम्ही ओरडता की आमच्या प्रयत्नांनी आम्ही मान, कीर्ती, प्रतिष्ठा, वरची श्रेणी, प्रभुत्व, मालमत्ता, स्वामित्व प्राप्ती, यश मिळवलं. पण अपकीर्तीमध्ये आणि पराभवात, चुकांमध्ये तुमचा वाटा उचलण्याची वेळ येते तेव्हा सोयीस्करपणे ती जबाबदारी तुम्ही ईश्वरावर ढकलता. म्हणता की मी केवळ त्याच्या हातातलं साधन, तो स्वामी, मी केवळ साधन. आजकालची ही सवयच झाली आहे, नव्हे ती फॅशन बनली आहे. घड्याळाच्या लंबकाप्रमाणे लोक मीपासून तोपर्यंत झोके घेतात. ही केवळ फसवणूक, पोकळ अध्यात्म झालं. सर्व काही त्याची लीला आहे या श्रद्धेतून मन, शब्द, कृती या 3 गोष्टी भरून जायला हव्यात. तोच योग्य मार्ग. वस्तू या चांगल्या आणि वाईट अशा विभागणं हा माणसाचा कमजोरपणा झाला आणि हे देवावर ढकलणं हा अपवित्रपणा झाला. काही वेळा असं भासू शकतं की तो देवाचा कमजोरपणा आहे, पण ढगांचं आवरण पडावं त्याप्रमाणे त्याचं तेज झाकलं जातं. दोष त्याला स्पर्श करू शकत नाहीत. गुण जरी ईश्वरापासून येत असले तरी तो अविकारी आहे. अग्नीमधून धूर येत असला तरी अग्नीवर त्याचा परिणाम होत नाही. आकाशात ढग तयार होतात आणि फिरतात, पण त्यामुळे आकाश लिप्त होत नाही. मण्यांप्रमाणे सर्व त्याच्यात ओवले गेले आहेत, पण तो मुक्त आणि निर्लेप आहे. सर्व विश्व त्याच्यावर आधारलेलं आहे, पण त्याला कशाच्याही आधाराची आवश्यकता नाही. वस्त्राचं उदाहरण घ्या. वस्त्र हे धाग्यांच्या आधाराने होतं, धाग्यांवर अवलंबून असतं. पण धागे वस्त्रावर अवलंबून नसतात. त्यांचा वस्त्राशी काही संबंध नसतो, परिणाम नसतो. घट हा मातीवर आधारित असतो, पण माती स्वतंत्र असते. तरीही वस्त्र म्हणजे धागे, घट म्हणजे माती. माती ही ब्रह्म तर घट ही सृष्टी. धागे हे ब्रह्म तर वस्त्र ही सृष्टी. नामरूपाकडे दुर्लक्ष करा. घट म्हणजे केवळ मातीच, वस्त्र या नामरूपाकडे दुर्लक्ष करा. मूलभूत गोष्टीचं निरीक्षण करा. मूल वस्तू वस्त्रामध्ये असतेच, मात्र आपल्याला कळतं की ते धागेच आहेत. मातीशिवाय घट नाही, धाग्याशिवाय वस्त्र नाही. त्याचप्रमाणे ब्रह्माशिवाय सृष्टी नाही. ब्रह्म हे प्रत्येक गोष्टीत आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व ब्रह्मच आहे हे जास्त सत्य आहे. ब्रह्म हे सर्वांचा आधार आहे हे चित्र जास्त चांगलं. सर्व जीवांच्या अंतर्यामीचं ते सत्य आहे, याहून ते चांगलं. तेच सत्य आहे. जय साईराम.